युद्ध रोखण्यासाठी इस्लामाबादमध्ये खलबतं, अमेरिका इराणमधील तणाव कमी करण्यासाठी चर्चा, इराणचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्यात बैठक. एकीकडे शांती वार्तेचे वारे तर दुसरीकडे ट्रम्प यांच्या धमक्या सुरूच. डील झाली नाही तर इराण नष्ट करू, ट्रम्प यांचा इराणला पुन्हा दाब. आम आदमी पक्ष सोडल्यानंतर राघव चड्ढा यांचे सोशल मीडियावरचे फॉलोअर्स घटले. राघव चड्ढा गुंडांच्या पक्षात गेलेत, संजय राऊत यांचं टीकास्त्र. भाजपला गुंडांचा पक्ष म्हणणे लोकशाहीचा अपमान, भाजप प्रवक्ता राम कुलकर्णी यांचा पलटवार. राजस्थानमध्ये बेकायदेशीर भंगार गोदामात स्फोट, 1 किलोमीटरपर्यंत धुराचे लोट, 4 जण आगीत होरपळले. भाजप वर्सेड शिवसेना, एकनाथ शिंदे यांनी भाजपला नमवलं, शिंदेंच्या निकटवर्ती अधिकाऱ्याची बदली रद्द. धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावरून शेलार भडकले, महाराजांबद्दल वाईट बोलणं महाराष्ट्र सहन करणार नाही, आशिष शेलार यांचं वक्तव्य. महापुरुषांबद्दल अनेक लोककथा, बागेश्वर बाबांवर मुख्यमंत्र्यांची सावध प्रतिक्रिया. आमदार गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, बुलढाण्यात गायकवाड समर्थकांचं शक्ती प्रदर्शन. परभणीचे खासदार संजय जाधव मातोश्रीवरील बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे चर्चांना उधाण, संजय जाधव नाराज नाहीत, दानवे यांचं स्पष्टीकरण. भोंदू मनोहर भोसलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी, संत बाळूमामाचा भक्त असल्याचं सांगून भक्तांची केली फसवणूक, लाखो रुपये उकळल्याची माहिती. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, कोल्हापूरमध्ये 2 बोगस डॉक्टरांना अटक. उरल्या सुरल्या उद्धव गटात गटबाजी उफाळली, सुषमा अंधारे हटाव मोहिमेला वेग, बीड नंतर सोलापूरमध्ये सुद्धा अंधारेंविरोधात आक्रोश. सुनेत्रा पवार समर्थकांची पुण्याच्या मंडईमध्ये फलकबाजी, सुनेत्रा पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरणार असल्याचा केला दावा. मी उद्धव ठाकरेंना रात्री गुपचूप भेटलेलो नाही, ठाकरे फडणवीस गुप्त भेटीची चर्चा, देवेंद्र फडणवीसांनी फेटाळली. एकनाथ शिंदे भोंदू खरातचे भक्त, सामाजिक कार्यकर्ता श्याम मानव यांचा दावा, अनिसच्या संस्थापकाच्या दाव्यामुळे खळबळ. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातला दावा फेटाळला, श्याम मानव यांच्या दाव्याचा पक्षाकडून निषेध. परप्रांतीयांमुळे मुंबई बंद होते का ते बघूच, मनसे नेता संदीप देशपांडे यांचं खुलं आव्हान. भाजपच्या राजकारणात हिंसेला स्थान नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा मनसेला इशारा. भोंदू खरातचा सीए बनला तक्रारदार, ललित पोफळेकडून खरात विरोधात फसवणुकीची तक्रार. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या भिडल्या, प्रतिभा शिंदे आणि जळगावच्या महापौर काळे यांच्यामध्ये वाद. महाराष्ट्र दिनी मुंबई पुण्याच्या जवळ जाणार, महाराष्ट्राच्या 2 ऐतिहासिक शहरांमधलं अंतर कमी होणार. मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवा उड्डाणपूल, मिठी नदीच्या पुलावर माहीम ते वांद्रे दरम्यान पूल बांधणीला अखेर मान्यता.
अमरावतीच्या पालकांचा उरफाटा न्याय, छेडछाड टाळण्यासाठी मुलीचं केलं टक्कल, मुलीनं गाठलं पोलीस स्थानक. कॉर्पोरेट जिहादी दानिश शेखचे पोलिसांनी डोळे उघडले. माहिती लपवण्यासाठी दानिश मोबाईल करायचा फेस लॉक.